नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे प्रकाश भास्कर निकम आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे CBN अकॅडमी. ह्या चॅनलवरती आपल्याला 11वी आणि 12वीचे इंग्रजी व इतिहासाच्या सगळ्या पाठांचे, कवितांचे सगळे व्हिडिओ आपल्याला उपलब्ध होतील. त्याचसोबत आपल्याला इंग्रजीच्या वेगवेगळ्या ग्रामरच्या, रायटिंग स्किलचे पण व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील. तर अजूनपर्यंत आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण शिकणार आहोत 12वीच्या इंग्रजी पहिली कविता, जिचं नाव आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड. वॉल्ट व्हिटमन यांनी लिहिलेली आहे. तर आपण लाईन टू लाईन ही कविता शिकणार आहोत. याच्यामध्ये आपण व्हिटमन यांचं इंट्रोडक्शन, त्यांची ओळख पूर्णपणे आणि ही कविता पूर्णपणे बघणार आहोत. याच्यामध्ये इंग्रजीमध्ये व मराठीमध्ये कवितेचं स्पष्टीकरण केले जाणार आहे. तर आपला वेळ वाया न घालवता आपण लगेचच ही कवितेला सुरुवात करूया. चला तर सुरू करूया. पोएम 2.1 सॉन्ग ऑफ द ओपन रोड. तर आज आपण जी कविता शिकणार आहोत नाव आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड. कविता सुरू करण्यापूर्वी, कवितेविषयी जाणून घेण्यापूर्वी आपण ही कविता ज्यांनी लिहिलेली आहे त्यांच्याविषयी थोडं जाणून घेऊयात. हे आहेत वॉल्ट व्हिटमन. Walt Whitman, born in 1819 and died in 1892, was an American poet, essayist and journalist. तो वॉल्ट व्हिटमन जे आहे, ज्यांचा जन्म 1819 मध्ये झाला होता आणि मृत्यू 1892 मध्ये झाला होता. ते एक अमेरिकन पोएट आहेत, त्याच्याबरोबर ते एक एसेइस्ट आहेत आणि एक पत्रकारसुद्धा आहेत. व्हिटमन इज अमॉंग द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट्स इन द अमेरिकन कॅनॉन अँड इज ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स. व्हिटमन जे आहे ते एक प्रभावशाली व्यक्तिमत्व, एक कवी आहेत आणि त्यांना द फादर ऑफ फ्री वर्स पण म्हटलं जातं. मुक्त छंद किंवा मुक्त प्रकारच्या कविता, ज्याच्यामध्ये रायमिंग स्कीम नसते, अशा प्रकारच्या कवितांचे फादर म्हटलं जातं, कारण त्यांनी अशा कविता प्रचलित केल्या होत्या. ही ग्रीव अप इन हंगस्टन इन अ फॅमिली विथ अ डिफिकल्ट इकॉनॉमिकल स्टेटस. त्यांचं जे बालपण आहे ते हंगस्टन नावाच्या एका जागेवर गेलेले, ज्याच्यात त्यांची जी फॅमिली होती ती आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची होती. हिज मेजर वर्क लीव ऑफ ग्रास वॉज पब्लिश इन जुलै 1855. त्यांचं जे मेजर वर्क आहे, महत्त्वाचं जे त्यांचं साहित्य आहे ते लीव ऑफ ग्रास विच ही पब्लिश, त्यांनी जे 1855 मध्ये पब्लिश केलं होतं. या सेक्शनमध्ये त्यांनी भरपूर लिखाण केलं आहे. हिज ओ कॅप्टन माय कॅप्टन, अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन इज वाईडली पॉप्युलर. त्यांची जी एक कविता आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन, ही कविता त्यांनी लिहिली होती अब्राहम लिंकन यांच्यासाठी, ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यामुळे किंवा अब्राहम लिंकनमुळे ही पोएम खूप जास्त पॉप्युलर आहे त्यांची. The section 1 of Song of the Open Road from Leaf of Grass is a beautiful blend of self-awareness, free will and tenderness of heart. या सेक्शनमध्ये सॉन्ग ऑफ द ओपन रोड जो आहे, जी लीव ऑफ ग्रासचा एक भाग आहे, याच्यामध्ये आत्मजागरूकता, मुक्त इच्छा आणि हृदयाची कोमलता याच्याविषयी कवींनी सांगितलेलं आहे. इट गिव्ज अस पोएट्स रिअलायझेशन दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल ऑर युनिव्हर्सिटी. म्हणजे इथे कवी असं म्हणतो की आपल्याला एक प्रवासामध्ये, जीवनरूपी प्रवासामध्ये अशा काही परीक्षा येणार आहे, स्वातंत्र्याच्या परीक्षा, ज्या आपल्याला कोणत्याही स्कूलमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला भेटणार नाही. म्हणजे एकंदर असं म्हणायचं आहे की आपल्याला जीवन जे शिकवू शकेल ते कोणती शाळा किंवा महाविद्यालय किंवा युनिव्हर्सिटी, विद्यापीठ समजू शकणार नाही. अ रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस वेदर रिच ऑर पुअर अँड इट फोर्सेस ऑल लेवल ऑफ पीपल टू असोसिएट विथ वन अनादर. म्हणजे रोड जो आहे तो सगळ्यांसाठी सारखा असो, सगळेच गरीब असो श्रीमंत असो, सगळेच तो रोड वापरतात आणि इथेच गरीब लोक श्रीमंत लोक एकमेकाला एक प्रकारे भेटतात. द रोड सिग्निफाईज मोबॅलिटी. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. म्हणजे रोड जो एक प्रकारचं प्रतीक आहे
भ्रमंतींचं किंवा हालचालींचं आपण एका पॉईंटने सुरुवात करून आपल्याला जिथे पाहिजे तिथे आपण पोहोचू शकतो. म्हणजे एक गरीब व्यक्ती श्रीमंत होऊ शकतो चांगला मार्ग घेऊन, किंवा एक श्रीमंत व्यक्ती वाईट मार्गाने गरीब पण होऊ शकतो किंवा खाली येऊ शकतो, याचं सांगता येते. विटमॅन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. विटमॅन नॉर्मली पीपल आणि जागांविषयी जास्त माणसांनी जागांविषयी बोलतात. ही आर्ग्यूज अगेन्स्ट द स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग अल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. त्यांचं असं म्हणणं आहे की माणसाने एका जागेवर जास्त वेळ टिकून राहू नये, एक जागेवर थांबू नये, त्याने कायम पुढे चालत राहावं. जरी तिथलं आदिरातिथ्य चांगलं असलं तरी आपण तिथे थांबू नाही. याचा अर्थ असा होतो की आपण कोणतीही गोष्ट करत असतो त्याच्यात आपण जास्त वेळ थांबू नये. आपण एखादा जॉब स्वीकारला असेल तर त्या जॉबमध्ये आपण अजून पुढे जात राहावं, आपण जास्तीत जास्त प्रगती करत राहावं. जीवनात आपण थांबल्याने बऱ्याच गोष्टी थांबतात. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की थांबू नाही. तर आता या प्रकारे आपण त्यांचं इंट्रोडक्शन घेतलं. आता आपण कवितेकडे वळूयात. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. He says that he is going by walked and light-hearted towards the open road. पायी चालणार येते आणि एक हलक्या मनाने त्यांनी रस्त्यावर आलेले एक मोकळ्या रस्त्यावरती, खुल्या रस्त्यावरती त्यांनी त्यांची जर्नी सुरू केली आहे. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. तर स्वास्थ्यपूर्ण मुक्त असं जग त्यांच्यासमोर आहे. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग wherever I choose. म्हणजे तपकिरी कलरचा रस्ता समोर आहे त्यांच्याकडे. तो रस्ता आहे जिथे त्यांना जायचं असेल त्या रस्त्याने ते तिथेपर्यंत पोहोचू शकतात. henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Just because of that he is not asking for luck. He just say that he is lucky person, he don't want fate or fortune, he is a fortunate person. त्यामुळे ते काय म्हणतात की ते कोणत्याही प्रकारचं नशीब मागत नाही किंवा नशीबवंत लक मागत नाही, तर ते म्हणतात की ते स्वतः नशीबवान आहेत. henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. So he says that now he is not sad, now he was not nervous, he have nothing in his mind and he is not going to postpone this plan and he didn't need anything now. त्यामुळे ते काय म्हणतात त्यांना आता कोणत्याही प्रकारचं दुःख नाही, हताशा नाही किंवा तो त्यांचा जो प्लॅन आहे तो आता कोणत्याही प्रकारे तो थांबवणार नाही किंवा पोस्टपोन करणार नाही, पुढे ढकलणार नाही आहे. तर त्यांना आता कोणत्याही गोष्टीची गरज नाही असं ते म्हणत आहे. Done with indoor complaints, libraries, quarrels and criticism. He says that he have done various things indoor. That was complaints are there, then libraries, then quarrels, criticism, all these things are there and now he have done with it. म्हणजे जे घरात किंवा आत असताना त्यांनी बरेचसे कंप्लेंट्स, तक्रारी असतील किंवा मुक्त शिक्षण असेल, टीका असतील, सगळ्यांची ते आत्तापर्यंत त्यांनी दोन हात केले. त्याच्यामुळे ते बाहेर पडले, त्यांना पुढे जायचे. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. He says that he was now strong and contented. Contented, that means he have the things and he is ready to go for the things. The earth that is sufficient. He says that the earth is sufficient for him. आता ते म्हणताय की ते स्ट्रॉंग, आता इतके त्यांच्यामध्ये ताकद आहे आणि इतके ते कंटेंटेड त्यांच्या एवढ्या गोष्टी आहेत का ते आता ट्रॅव्हल करू शकतात त्या ओपन रोडवरती. आणि अर्थ जी आहे त्यांच्यासाठी सफिशियंट आहे, त्या पूर्ण अर्थावरती ते कुठेही जाऊ शकतात. Then I do not want the considerance any nearer. That means now he didn't want the fruit nearer. That means whatever he had done, he just recently want direct things. He just don't want that. म्हणजे आपण कोणतीही गोष्ट ज्यावेळेस करतो तर आपल्याला लगेच फळाची अपेक्षा असते, तसं त्यांच्या जीवनात आता राहिलेलं नाही. ते आता वेट करायला तयार आहे, पेशन्स ठेवायला तयार आहे. I know they are very well where they are. So he says that I know that where they are there
where they should be. I know they suffice for those who belongs to them. That means they are there where they belongs to, or they are there to the people who deserve that. तो ते म्हणताय की त्यांना आता यशाची किंवा सक्सेसची आत्ता एवढी घाई झालेली नाही आहे, त्यांना माहिती आहे ती कुठे. ते म्हणतात ते तिथे अशा लोकांकडे ज्या लोकांना खरंच खऱ्या अर्थाने ते डिझर्व करतात, म्हणजे त्यांची लायकी आहे अशाच लोकांजवळ ते यश आहे असं त्यांचं म्हणणं आहे. In brackets some things are there. Still here I carry my old delicious burden. So he said that still I have some of the memories, old delicious memories are there in my mind like burden. ते म्हणतात की तरीही माझ्या मनाच्या कुठेतरी दडपण आहे त्या जुन्या आठवणींचं. ज्यावेळेस आपण एक नवीन सुरुवात करत असतो तेव्हा कुठेतरी आपल्या मनात जुन्या गोष्टी असतात की आपण हे सोडून इथून बाहेर पडणार कसं. त्या जुन्या गोष्टींची आठवण त्यांच्या मनावर एक प्रकारे दडपणचं काम करते. I carry them, men and women, I carry them with me wherever I go. So he says that I carry with me that things, men and women whom I meet, I have the memory in my mind about them, and I carry with me all the time. Wherever I go, these things will become with me. ते काय म्हणताय की ह्या सगळ्या गोष्टी मी घेऊन जाणार आहे. जे पुरुष स्त्रिया त्यांना भेटल्यात, सगळ्या गोष्टी ज्या काही आठवणी त्यांच्याबरोबर त्या तशाच राहणार आहे. त्या जिथे जे जातील ते त्या आठवणी त्यांच्याबरोबर तशाच त्यांच्याबरोबर येणार आहेत. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. सो ही सेड दॅट he take a swear and say that it is impossible to get out of it. He can't get out of it. It is impossible for him. ते काय म्हणताय की मी शपथ घेऊन सांगू शकतो की याच्यामधून बाहेर पडणं अशक्य आहे माझ्यासाठी, की ह्या सगळ्या गोष्टी सोडून देणं, सगळ्या गोष्टी विसरणं माझ्यासाठी अशक्य आहे. आय एम फील विथ देम अँड आय विल फील देम इन रिटर्न. दिस इज दॅट आय एम फील बाय दिस थिंग्स. नाव आय विल रिटर्न द थिंग्स अँड फील देम विथ माय वर्क. ते म्हणतात की मी ह्या गोष्टींमुळेच परिपूर्ण झालेलो आहे आणि मी परतीमध्ये माझं काम असं करणार आहे की ज्याच्यामुळे यांना पण ह्या गोष्टी भेटतील. तो विथ दिस वे वी कंप्लीट दिस पोएम. तर मित्रांनो, आशा करतो आजची ही कविता आपल्याला समजली असेल तर लाईकचं बटन दाबा. अजूनपर्यंत जर आपण सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. यासारख्या अजून व्हिडिओ मिळवण्यासाठी सबस्क्राईब शेजारी जे बेल आयकॉन आहे ते दाबा, जेणेकरून आपल्याला यापुढील येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. जर काही विद्यार्थी मित्रांना हाच व्हिडिओ हिंदीमध्ये बघायचा असेल तर आपण त्याच्यासाठी पण आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही त्याची लिंक मिळू शकते तुम्हाला. जर व्हिडिओ पूर्ण समजला असेल, कविता समजली असेल तर आपल्या इतर मित्रांना पण शेअर करा. तर बघ भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.